लातूर मनपा निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट मिळावे यासाठी कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनला तुफान गर्दी केली आहे। आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक 400 अर्ज प्राप्त झाले आहेत। कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहून आमदार अमित देशमुख यांनी देखील उमेदवारी अर्ज करण्याच्या मुदतवाढीस हिरवा कंदील दिला आहे। लातूर जिल्ह्यात सगळेच पक्ष नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीत गुंतलेले असताना लातूरात काँग्रेस भवन येथे मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली। यातून काँग्रेसने एका बाणातून 2 निशाणे साधले आहेत। शहरातील कार्यकर्त्यांना गुंतून ठेवणे व काँग्रेसमधून होणारे पक्षांतर थांबवणे। यामुळे 70 जागेसाठी रेकॉर्ड ब्रेक 400 अर्ज आले असताना उमेदवारी अर्ज मागणीसाठी मुदतवाढ दिली आहे। काँग्रेसमधील दिग्गजांनी अजूनपर्यंत पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागणी केलीच नाही। यामुळेच उमेदवारी अर्ज मागणीसाठी मुदतवाढ दिल्याची चर्चा लातूर शहरात रंगली आहे। काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागणीस दिलेल्या मुदतवाढीबाबत लातूर शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। निवडणुकीच्या अनुषंगानं लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने मागच्या 8 दिवसापासून इच्छुक उमेदवारांच्या मागणी अर्ज या ठिकाणी घेण्यास सुरुवात केली होती। अत्यंत उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे। जवळपास 400 या ठिकाणी इच्छुकांनी त्यांचे उमेदवारीसाठी मागणी अर्ज सादर केलेले आहेत। म्हणजे तुम्ही जर पाहत असाल तर एवढा मोठा प्रतिसाद आहे। विविध पक्षाचे तर आहेतच, प्लस सामाजिक संघटनेचे सुद्धा विविध पदाधिकाऱ्यांनी इथं पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी या ठिकाणी दाखल केलेली आहे। प्रतिसाद अत्यंत उत्तम आहे। आज खरं तर मुदत संपते आहे, परंतु बऱ्याच ठिकाणावरून आम्हाला विनंत्या येत आहेत की लग्नाच्या तारखा आहेत, त्यामुळं आणखीन काही दिवस त्यामध्ये वाढ करावी, म्हणून त्या सर्व याचा विचार करता काही दिवसाची यामध्ये आम्ही वाढ निश्चितच करणार आहोत।